नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी. तर त्याच्यासाठी ग्रेव्हीचा मसाला बनवून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा 2 मोठे कांदे, टोमॅटो, मिरची, खोबरं आणि लसूण हे सगळं परतवून त्याचं एक वाटण बनवून घेऊया आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, तर तेल तापलेलं आहे. तर आता आपण चला मसाला ॲड करूयात. चला पहिल्यांदा टाकायची मोहरी. मोहरी चांगली तडतडली की टाकायचं जिरं. टाका. आता टाकायचा जो ग्रेव्ही मसाला बनवलेला आहे मिक्सरमध्ये वाटण ते टाकून घेऊयात. मसाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित भाजून घेऊया 3 ते 4 मिनिट, जेणेकरून तेल सुटत तोपर्यंत मसाला परतवून घेऊया. मसाला चांगला भाजून घेऊया 4-5 मिनिट. ऑलमोस्ट भाजत आलेला आहे मसाला आपला. अजून 1-2 मिनिट भाजून घेऊया. हे बघा मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला दाखवते. भाजलं. हे बघा, आपण आपले देशी हरभरे आहेत गावाकडचे, त्याची छोलेची भाजी बनवणार आहे. तर बघा, चांगले शिजवून घेतलेत, शिजलेत मस्तपैकी. असले हरभरे ना मीठ टाकून आमच्या लहानपणी आम्हाला खायला द्यायचे. आम्हाला खूप आवडायचे, अंगणवाडीत पण भेटायचे. छोले खरं तर ते हायब्रिड मोठ्या हरभऱ्यांचे करतात, पण हायब्रिड आम्हाला आवडत नाही खायला, त्याच्यामुळे आम्ही देशी हरभऱ्यांचे छोले बनवतोय. तर चला, हे बघा तेल कसं सुटलंय बघा बाजूनी, म्हणजे आपला मसाला भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता घरचे मसाले टाकूयात. तर घरचे मसाले म्हणजे काय की बाबा, आपली घरची चटणी, लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि छोलेचा मसाला ॲड केले. हे सगळं थोडंसं कढीपत्ता पण ॲड केलेला एक्स्ट्रा टेस्टसाठी. कढीपत्ता जेवणामध्ये असावा म्हणतात, पचन चांगलं होतं, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी चांगला असतो, त्याच्यामुळे कढीपत्ता ॲड करायचा जेवणामध्ये. तर मसाला आपला चांगला भाजून घेऊया. हे मसाला ॲड केल्यानंतरही भाजून घेऊयात चांगला 2 मिनिटं. तर बघा झाले. आता आपण आपले हरभरे ॲड करूया त्याच्यामध्ये. हरभरे ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे काही 5 ते 7-8 मिनिट शिजवून घ्यायचं, एक उकळी काढून थोडंसं मंद आचेवर ग्रेव्ही व्यवस्थित होतोपर्यंत. तर ह्याच्यामध्ये आता गरम पाणी ॲड करायचं आपण. खूप छान लागते छोलेची भाजी. छोलेची भाजी पण ही आहे देशी छोलेची भाजी, हायब्रिड छोले नाहीत मोठेवाले. त्याची टेस्ट खूप डिफरंट असते आणि आपली हे गावाकडच्या हरभऱ्यांची टेस्ट खूप डिफरंट असते. तर सगळंच काय हायब्रिड खायचंय आजकाल. फळांमध्ये पण मिळावट येते, सगळं हायब्रिड झाले, त्याच्यामुळे आपलं देशी खाल्लेलंच बरं आहे, जास्त दिवस जगायचंय आपल्याला. चला गरम पाणी ॲड करा. आणि आपण ह्याच्यामध्ये शिजताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं, तर त्याच्या अंदाजाने पुन्हा आता भाजीमध्ये मीठ आपण ॲड करायचं. जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार पाणी ॲड करूयात आणि एक उकळी काढून घ्यायची. 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊयात आणि नंतर तुम्हाला दाखवते ही छोलेची भाजी कशी दिसते ते. बघा मित्रांनो, आपले छोलेची भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे.
वरून आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत. खूप छान सुगंध सुटला आहे छोलेच्या भाजीचा. दाखव ना हलवून जरा. या सगळ्यांनी खायला. ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे. तर भाजी आवडली तर खायला या सगळ्यांनी. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.